अज्ञात व्यक्तीकडून गाव कमिटी अध्यक्षावर गोळीबार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्षांवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आणि सुदैवाने गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते थोडक्यात बचावले. गोळीबार झालेल्या ठिकाणाचा पोलिसांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर पोलिसांचे पथक तात्काळ कोळंब येथे दाखल झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. एक 9-10च्या सुमारास ही घटना घडली. मी गेटवरून आत येत होतो मालवरून येताना, तर बरोबर त्या गेटच्या जरा पुढे आलो आणि जरा गेट लागला का नाही तो बघण्यासाठी मागे वळून बघितलं. तेवढ्यात माझ्या डोक्यावरती एकदम फाडकन आवाज आला जोरात, म्हणजे एक सुतळी मोठा बॉम्ब वगैरे फुटतो तसा, आणि कान माझे 2 मिनिटासाठी गच्च झाले 2 सेकंदसाठी. आणि पुढे बघतो तर एकदम किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला. गाडी लावून मी गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली, आणि ती शोधाशोध झाली कसला आवाज आला. तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं, म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला. पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेली. मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर.